गीता, मला तुला काहीतरी सांगायचंय. इतक्या रात्री घरात सगळे झोपलेत, रात्री अशी जागी राहतेस, विचार करत राहतेस आणि मग गीता काय चाललंय तुझं? हे बघ, माझ्या मनात एक संशय आलेला आहे, ज्याचा किडा माझ्या डोक्यात वळवळतो आणि मला खूप अस्वस्थ वाटतंय. मी काय करू मला सांग. एकच कर, हा संशयाचा किडा आहे ना, तो ठेचून मारून टाक. त्यांनी कधीच कोणाचं भलं झालेलं नाही आणि या संशयामुळे नात्यांवर ताण येतो हे मी तुला सांगायची गरज नाहीये गीता. संशय नाही मोहन, संशय नाही, माझी खात्री झालीये की बघ मोहन, तू तरी माझं ऐकून घे. तू नाही ऐकणार तर कोण ऐकणार माझा? तुझा संशय मोनिका आहे ना? हो मोहन, मला असं वाटतंय, नाही मला वाटत नाही, माझी खात्री झाली आहे की मोनिका लग्नाच्या दिवशी प्रेग्नेंट होती. गीता, काय वेडेपणा आहे. पुरावे आहेत तुझ्याकडे? पुरावे नसतील ना तसे अंदाजपणचे तर्क बांधू नकोस. अंदाज म्हणून तुला आठवतंय लग्नाच्या दिवशी मंडपात आणि गृहप्रवेशाच्या वेळी मोनिकाला चक्कर आली होती. हो मोहन, हे दुसरं तिसरं काही नाही, हे प्रेग्नन्सीचंच लक्षण आहे. त्याच्यानंतर मला तिचे पाय सुजलेले दिसले, मग मळमळ, उलट्या हे होतच. त्याच्यामुळेच आपल्याला कळलं की ती प्रेग्नेंट आहे. पण ही प्रेग्नन्सी लग्नाआधीची आहे हे आपल्याला माहिती नव्हतं मोहन. गीता, गीता तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय ना? डिलिव्हरीचा महिना कोणता हे विचारल्यानंतर मोनिकाने मला जानेवारी असं सांगितलं आणि तेव्हाच मला संशय आला होता. त्याच्यानंतर तिने मला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की जानेवारीमध्ये डोहाळ जेवण असं तिला म्हणायचं होतं. गीता बघ, तू सगळं जे काही सांगतेस ते सगळं ठीक आहे, पण तुझ्याकडे भरभक्कम पुरावा असल्याशिवाय याबद्दल एक चकार शब्द तू काढायचा नाहीस. पण मोहन, हे पुरावे या घरात हा विषय तू सुरू करायचा नाहीस. मोहन, गीता, विषय तू सुरू करायचा नाहीस आणि तो सुरू होईल असंही तू वागायचं नाहीस. मोहन, असं काय करतोयस? तुला असं नाही वाटत आहे का की विक्रांत लग्नानंतर वेगळा वागायला लागलाय? मोहन, मला खरंच खूप काळजी वाटते. तो आपल्यापासून काही लपवत नसेल ना रे? गीता, तुम्ही दोघं यावेळी इथं काय करताय? मी तिला तेच सांगत होतो की स्वतःही जागू नकोस आणि इतरांनाही जागा करू नकोस. पाणी गुड मॉर्निंग आई. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी निघालोय. हो हो, निघ तू. आई, मी हॉस्पिटलला निघालोय. अगो बाई, तुला टिफिन द्यायचा नाही का? अगदी विसरूनच गेले बघ मी. हॅलो. हां, हो मी निघतोय, पण मला जरा उशीर होईल. हां, एक काम आहे घरी. डॉक्टर विकास आहेत ना, हां त्यांना कन्सल्ट करायला सांगा. ओके ओके. आई. हो हो. अरे, तुला टिफिन द्यायचा म्हणून मुद्दाम इथे बसून राहिले होते आणि नेमके तेच विसरले बघ. आई, काय झालं आता? परत काही विसरले का मी? इकडे ये. काय झालं? बस.
तू काहीही विसरलेली नाहीयेस. काय झालंय तुला? मला छे छे मला कुठे काय झालंय? आई, तुझं लक्ष नाहीये. नक्कीच काहीतरी झालंय. आणि आता हे कळायला मला तुझी नाडी तपासायची काही गरज नाहीये. काय प्रॉब्लेम आहे? तुला असं नाही वाटत आहे का की विक्रांत लग्नानंतर वेगळा वागायला लागलाय? मोहन, मला खरंच खूप काळजी वाटते. तो आपल्यापासून काही लपवत नसेल ना रे? आई, तू काही लपवतोयस आमच्यापासून? तुला असं का वाटलं आई? अरे नाही, म्हणजे मी मुद्दाम ऐकायला नव्हते गेले. मी सहजच कानावर पडलं माझ्या की गीता म्हणत होती की विक्रांत आपल्यापासून काहीतरी लपवतोय आणि त्याच्यामुळे तिच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झालेत. आई, मी गीता काकीला विचारेन. हा, पण तू जास्त विक्रांत, मी बोलते आईंशी. तुम्हाला उशीर होत असेल ना, तुम्ही जा. अरे हो, तुला उशीर होत असेल. मी तरी उगीच हे बोलत बसले तुझ्याशी. तू जा. तसं नाही हो आई, आपण उलटसुलट काहीतरी ऐकतो आणि मग आपला गैरसमज होतो. आणि तुमच्या मनात काही शंका नको ना, म्हणून आपण बोलूया. विक्रांत, तुम्ही निघालात तरी चालेल. मी बोलते आईंशी. आई, तू फार विचार करू नको यावर. मी येतो. नाही, मी जरा लवकरच पोहोचेन. हां. आई, मी करू? नाही, असू दे ग, मी करते. माणसाच्या मनात शंका असली ना की त्याचं कामात लक्ष लागत नाही, असं माझी आजी म्हणायची. तसं पाहिलं तर या घरात असं कधी घडत नाही. म्हणजे कुणी कुणापासून काहीतरी लपवून ठेवलंय वगैरे. आणि विक्रांत शक्यच नाही. म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय की गीता असं का म्हणाली. डोक्यातून जातच नाहीये बाई माझ्या. खरं सांगू आई, मलाही तोच प्रश्न पडलाय. पण विक्रांतच्या वतीने मी तुम्हाला सांगते की ते काहीच लपवत नाहीये. आई, आपण एक काम करूया का? आपण ना एक सिक्रेट डील करूया. म्हणजे समजा तुमच्या मनात काही शंका असली तर ती तुम्ही मला सांगायची. आणि समजा विक्रांतने मला काही सांगितलं असेल जे ते तुम्हाला सांगायला घाबरतायत, तर मी तुम्हाला सांगेन. चालेल. तसं कधी कधी विक्रांत माझ्याशी नीट वागत नाही. पण ठीक आहे, मनात शंका ठेवून रडत बसून काय फायदा आहे, नाही का? आई, मी तक्रार करत नाहीये. मला असं म्हणायचंय की नेहमी मी समजून घेईन. आणि समजा ते काही लपवत असतील तर मी शोधेन. चालेल.
सर 3 नंबरच्या पेशंटने तुम्हाला बोलावलंय. हो. सर तुम्ही लंच घ्या ना. मी त्यांना सांगितलंय की तुम्ही लंच घेऊनच याल म्हणून. लंच मी नंतर पण घेऊ शकतो. पण हा वेळ त्या पेशंटला देणं जास्त गरजेचं आहे. चला. पडली ती. काय सांगतेस, मला कळलंच नाही माहितीये तुला. काकी एक काम करूया, मी गरम गरम कॉफी करून आणते. कॉफी पीत पीत मस्त गप्पा मारूया. अगं कॉफी कशाला करत बसतेस, त्यापेक्षा आपण कॉफी शॉप मध्ये जाऊया ना कॉफी प्यायला. आत्ता नाही आत्ता लगेच नाही, पण प्लॅन करून जाऊया ना. आणि हो, तुझ्या त्या मैत्रिणींनाही बोलूया, म्हणजे मस्तपैकी गप्पा मारत मारत कॉफी पिऊया. चालेल, करू कधीतरी प्लॅन. ए मोनिका, मला सांग, तुझ्या या ज्या मैत्रिणी आहेत ज्या लग्नात आल्या होत्या, त्या कॉलेजमधल्या की ऑफिसमधल्या का? ऑफिसमधल्या. मी तुला म्हटलं होतं बघ, कॉलेजमधल्या मैत्रिणींना मी खूप वर्ष झाले भेटलेली. तशा आहेत 2-3 मैत्रिणी टचमध्ये, पण त्या सगळ्या आपापल्या संसारात बिझी आहेत. सो नाही, बरोबर आहे. ए पण मला आवडेल ना तुझ्या मैत्रिणींना भेटायला. नाही म्हणजे तुझ्याकडून त्यांच्याबद्दल इतकं ऐकलंय, तुमच्या त्या गमती जमती वगैरे म्हणून. आणि तुझ्या आजी आजोबांना पण मला एकदा मुद्दामून जाऊन भेटायचं. का? नाही म्हणजे मुद्दाम आजी आजोबांना का भेटायचंय तुला? अगं म्हणजे किती गोड आहेत ते दोघंही. ते इथे आले ना की त्यांच्याशी गप्पा मारायला वेळच मिळत नाही मला. सगळा वेळ स्वयंपाकातच जातो. ते आले की कसं गप्पा मारता येतील, तुझ्या जुन्या आठवणी जाणून घ्यायला मज्जा येईल, नाही का? चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपण भेटूया त्यांना. पण तुला सांगू मोनिका, माझ्या मैत्रिणींची लग्न झाली ना, त्याच्यानंतर एक एक मैत्रीण गळायलाच लागली, कोणी भेटायलाच तयार नाही. आणि तेव्हा कसं कॉफी शॉप वगैरे हे सगळं कल्चर नव्हतं ना, म्हणजे भेटायचं ठरवलं की कोणाच्या तरी घरी किंवा मग हॉटेलमध्ये. नाही पण बरोबर आहे, लग्नानंतर हे सगळं कमीच होतं नाही. पण तुला सांगू मोनिका, तू भेटलीस आणि हे सगळं पुन्हा आठवलं मला. इतकं छान वाटतं ना आता. नाही म्हणजे तुम्ही कसं आता सगळ्याजणी कॉफी शॉप मध्ये भेटू शकता, म्हणून म्हटलं मलाही न्या तुमच्या बरोबर. येतील ना तुझ्या ऑफिस मधल्या मैत्रिणी मला भेटायला? बघूया ना आपण. काय म्हणजे त्या सगळ्या बिझी असतात ना, ऑफिस बाकी सगळ्या गोष्टी. सो त्यांना कितपत वेळ मिळेल ह्याच शंका आहे, पण बघूया. ए पण असं कसं ग, तुम्ही आधी केवढी मज्जा करायचा, किती फिरायला वगैरे जायचा, आणि तुमच्या त्या जंगी पार्ट्या वगैरे. ऍक्च्युली काकी आपण खाली जेवायला जाऊया का? नाही म्हणजे नाहीतर गेल्या वेळेसारखा आई परत येतील वरती बोलवायला, त्यापेक्षा आधीच जाऊया आपण. हो येस, चल हळू हळू. नाही, पेशंट्सच्या जेवणाच्या वेळा पाळल्या गेल्याच पाहिजेत. लास्ट टाइम तुम्ही त्यांना उशिरा जेवण दिलं तर ऍसिडिटी झाली होती. इट्स नॉट गुड ॲट ऑल. ओके सर. काय डॉक्टर सर, तुम्ही कधी जेवणार? तुमचा डबा वाट पाहतोय तुमची. आपलं काय आता वेळ मिळेल तेव्हा होतं जेवण. पण पेशंटला जर वेळेवर जेवण नाही मिळालं तर त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. हे मी तुला सांगायची गरज आहे का? अजिबात नाही, पण आपणही वेळेवर जेवण्याची गरज असते विक्रांत. आणि ऐक ना, मी त्या कॉन्फरन्ससाठी रजिस्टर केलेले, फक्त 3 सीट शिल्लक होत्या, त्यामुळे हॉस्पिटलच्या नावाने रजिस्टर केलेले आपले डिटेल्स नंतर पाठवू आपण. ओके, पण कॉन्फरन्स कुठे आहे? लोणावळा. सुपर विक्रांत, आपण आत्याच्या घरी गेलो त्याच्यानंतर कुठे बाहेर गेलोच नाही ना रे. पण इट्स ओके, लोणावळा तर लोणावळा. खरं तर माझी परिस्थिती आता अशी आहे की
मला लोणावळा सुद्धा पॅरिस सारखं वाटतंय. ओ माय गॉड, दॅट्स सो एक्साइटिंग. तुला माहिती आहे विक्रांत, कॉलेजमध्ये असताना आम्ही फक्त एकदा पिकनिकला गेलो होतो लोणावळ्याला. त्याच्यानंतर जाणंच झालं नाही रे. नाही ॲक्च्युली आमच्या ऑफिसचा एक सेमिनार होणार होता लोणावळ्याला, पण तो नाही झाला. तेव्हा जाणं नाही झालं, पण आत्ता होईल. फरक फक्त एवढा असेल की तेव्हा मी फ्रेंड्स बरोबर गेले होते. आता माझी कंपनी जरा वेगळी असेल. ओ माय गॉड, बुशी डॅम, राजमाची पॉइंट आणि ड्यूक्स नोज. ऍक्च्युली ते रस्त्यातच लागेल आणि चिक्की सुद्धा खाता येईल मला. आय एम सो एक्साइटेड. मोनिका, मी तिथे कॉन्फरन्स अटेंड करायला जातोय. दॅट्स ओके. त्याचा माझ्याशी काही संबंध नाहीये. मी तिकडे धमाल करणारे, एन्जॉय करणारे. ते कधी चाललोय आपण? डिटेल्स देईन मला कळल्यानंतर. ओके. भेटेल इथे. मोनिका, तू पण जायची आहे ना विक्रांत बरोबर लोणावळ्याला? हो आजी. आणि अगं, गावात मार्केट जवळ एक गणपतीचं मंदिर आहे, तिथे तर नक्की जाऊन ये. मी खूप वर्षांपूर्वी गेले होते. आता अर्थात खूप बदल झाले असतील, पण तुम्ही एकदा जाऊन या. हा, हो आई. हे बघ, तू जा, पण एकटी जाऊ नकोस. आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत बाळा. अगं बाई, हो का? मग राहू दे. नाही, नकोच जाऊ. त्या भुशी डॅम जवळ सुद्धा जाऊ नका. पावसाळ्यात तिथे जाणं डेंजरसच असतं. तुम्ही हॉटेलमध्ये राहून आराम करा. हा, आई, अजिबात काळजी करू नका. विक्रांत, माझ्यासाठी काजूची चिक्की घेऊन या. बर. काका, मी आणते. आणि गीता काकी, मुलांसाठी कुठली? चॉकलेटची. डन. आणि आई, बाबांसाठी ह्या वेळेला मी एकदम स्पेशल चिकी आणणार. नको गो बाई, त्यांच्यासाठी अजिबात आणू नको. एकतर त्यांना गोड खायचं नाही. तू आणलीस ना की ते नक्की खातील. म्हणतील आवडतीये, हीच तर मला आवडते. पण तुम्ही कोण कोण जाणार आहात लोणावळ्याला? मी, मोनिका आणि निर्मला आत्या. विक्रांत, तुमच्या दृष्टीने ही कॉन्फरन्स खूप महत्वाची असेल नाही? हो आई. म्हणजे आमच्या फील्डमधील नव्या डेव्हलपमेंट समजतात, नवीन ओळखी होतात. पुन्हा जगभरात मेडिसिनचे काय ट्रेंड्स चालू आहेत त्याबद्दल माहिती मिळते. वा, मजा आहे. म्हणजे एकीकडे तुमचं काम पण होईल आणि मोनिकाची मजा पण होईल. मी नाही जाणार आहे. तुम्ही जा. ओके, ॲज यू विश. आता आपण सगळे बोललो ना तू जातेस म्हणून. हो काका, पण मला बॅगेज म्हणून जायचं नाही.